हम्म. उत्पन्न बी चांगलं झालं ना. उत्पन्न चांगलं झालं म्हणलं. मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस जोरदार पडतोय. या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कांदा उत्पादकासह फळबागायतदारांचं देखील मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा बीज कांदा उत्पादक शेतकरी यांचं अतोनात नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतामध्ये काढून ठेवला होता, मात्र त्यानंतर पाऊस आल्यामुळे त्यांना हा कांदा उचलणं शक्य झालं नाही. अशा प्रकारे कांदा जो आहे आता शेतामध्ये सरतो. मी सध्या जालन्यातल्या वखारी शिवारामध्ये श्रीराम घुले शेतकरी आहेत आणि त्यांचा जवळपास अर्धा एकर कांदा होता आणि 70 क्विंटलपेक्षा अधिक उत्पन्न त्यांना झालेलं होतं. मात्र पावसामुळे हा शेतातला कांदा जो आहे तो आता शेतातच सडण्याला जी आहे ती सुरुवात झालेली. त्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्यासोबत हे शेतकरी देखील आहेत, यांच्याशी बोलूया. दादा, कांदा काढून ठेवला, उत्पन्न भरघोस झालं, पावसामुळे तोंडातला घास चाललाय का? हा, पावसामुळे तोंडातला घास चालला. 3 महिने झाले, 1 महिना झाला पाऊस चालली आहे. 3 महिने कांदा वावरात पडेल, उचलीनं नाही झाला पावसामुळे, सडून गेला. नाही कांदा चाळ बी तयार केला होता आपण, पावसाअभावी उचलीन नाही झाला, शेतातच सडला. किती एकर कांद्याची लागवड केलेली होती आणि किती उत्पन्न झालं होतं? आता किती नुकसान झालंय? नुकसान आता 30 क्विंटल झालं. 70 क्विंटल कांदा झाला अर्धा एकर मध्ये. उत्पन्न भरपूर झालं, पण पावसाअभावी चट पाण्यात गेलं, मातीत गेलं. महिला शेतकरी देखील आहे. काकू, कांदा खराब झालाय तुमचा, कांदा पावसामुळं? हो ना, पावसामुळे कांदा खराब झाला. अर्धा एकर वावर आहे आणि त्याच्यात गण 60-70 काढा कांदा. त्याची सोय केली, निंदण खुरपण चट केलं, पण आता हे पावसामुळे झालं. 1 महिन्याच्या वर झाला पाऊस पडू राहिला. आता गण सोय केली पण आता झाला नाही तितकं नुकसान. भरपाई करून दे आता. गरिबी संसार आहे आपला, मला नवरा नाही, एक नातू आहे, एक पोरग येड आहे. वावर शिवर मी नाही लय मठ थोडंच आपल्याला. मग आता कराय काही बिन, आता तुम्ही द्या नुकसान भरपाई करू. आता रोज रोजन जाते खाते पोरग, रोज लोकांच्या सालाना जाऊन काम करून हे केलं आम्ही. इतकं किती नुकसान झालं कांद्याचं? सडा लागला कांदा? 30-35 क्विंटल नुकसान झाली. सड सारा आया निघून राहिला त्याच्या वाट. मग अजून काय करत बापा, गंज केली आता सोय त्याची, पण पावसामुळे झालंय. 30-35 क्विंटलाची हे झालं, नुकसान झाली. आता गंज काढ आम्ही 60-70 लय कापू आमदानी काढली त्याच्यात अर्ध्या एकरातच. पण आता त्या पावसाने केली घाण, मग काय करावं आता त्याला. नक्कीच हे वखारी शिवारातील घुले शेतकरी आणि खरं तर अर्धा एकर मध्ये मेहनतीनं त्यांनी जवळपास 70 क्विंटल कांद्याचं उत्पादन घेतलेलं होतं. मात्र पावसामुळे जो आहे त्यातला अर्धा कांदा जो आहे तो आता या ठिकाणी शेतातच सडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, वखारी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.